संभाजीनगरच्या वाळूजमध्ये घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समाजजन सुन्न झालाय. कारण सायराटसारख्या आणखी एका घटनेने महाराष्ट्र हादरलाय. बहिणीचं प्रेम प्रकरण मान्य नसल्याने भावानेच डोंगरावरून ढकलून देत बहिणीचा खून केला. घटनेचा हा ट्रॅजिक क्लायमॅक्स असला तरीही करुण स्टोरीला सुरुवात झाली ती जालना जिल्ह्यातून. अंबड तालुक्यातील शहागडची नम्रता शेरकर 12वी शिकत होती. गावातील एका तरुणावर तिचं प्रेम जडलं. मात्र जात आडवी आल्याने ते दोघेही गावातून पळून गेले. मात्र शेरकर कुटुंबियांनी तिची समजूत घातली आणि तिला परत आणली. मात्र हार मानेल ते प्रेम कसलं याची जाणीव असल्यामुळेच नम्रताचं मतपरिवर्तन करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला वाळूजला तिच्या काकांकडे पाठवलं. मात्र आपल्या मुलीला पुन्हा कधी पाहू शकणार नाही याची पुसटशी कल्पना तिच्या वडिलांना नव्हती. कारण तिचा चुलत भाऊ ऋषिकेशही या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे त्याने नम्रताला गोडी गुलाबीत गावाजवळच्या डोंगरावर नेलं. आधी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र नम्रता आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे संतापलेल्या ऋषिकेशनं आपल्या बहिणीला निर्गुणपणे थेट डोंगरावरून खाली ढकललं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नम्रताचा या डोंगराच्या पायथ्याशी अंत झाला. हृदयाचा थरकाप उडवणारा हा सारा प्रकार डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेली क्रिकेटची मॅच शूट करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ऋषिकेशला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. जिच्याकडून राखी बांधून घेतली त्याच हातानं निर्दयी भावानं बहिणीची हत्या केली. ऋषिकेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. काही गुन्ह्यामध्ये तो तुरुंगातही होता. नम्रतेची हत्या करणाऱ्या ऋषिकेशला शिक्षा होईलही. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात जात कधीपर्यंत प्रेमाचा घात करून तरुण तरुणींच्या जीवावर उठत राहणार हा खरा प्रश्न आहे.